एक लक्षात घ्या, शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे आणि गेल्या काही काळामध्ये शिवसेना ही धक्काप्रूफ झालेली आहे. धक्काप्रूफ, शॉकिंग प्रूफ. आता अशा जाण्याचे धक्के आम्हाला बसत नाही आणि आम्ही बसून घेत नाही. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. अत्यंत जवळचे सहकारी. म्हणजे काल आपण आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलं असेल. म्हणजे सचिन अहिर हे सांगू शकत नाहीत की मला कोणी भेटत नव्हतं, माझं कोणी ऐकत नव्हतं. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर रोजच भेटत होते. उद्धव साहेब त्यांना भेटत होते. मी असं ऐकलं की त्यांनी काही त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवले की पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता आहे, माझ्या पुढल्या वाटचालीसाठी, भवितव्यासाठी, असं ते म्हणाले. मग कार्यकर्ता म्हणून कोणी काम करायचं? शरद पवार साहेबांनाही त्याने याच पद्धतीने पुढल्या करिअरसाठी सोडलं. शरद पवारने तर त्यांना मातीतून उचलून शिखरावर नेलं होतं, धुळीतून शिखरावर. त्या काळात सचिन अहिरना मंत्री करणं हे फार मोठं साहस होतं. त्यांना म्हाडाचं प्रमुख केलं होतं, त्यांना अनेक वर्ष मंत्री केलं, त्यांना NCPचे मुंबईचे अध्यक्ष केले. आणि अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की शरद पवारांचे ते झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न. तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. हे मूळ शिवसैनिक कोणी नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. जे का सुनील शिंदे बोलले ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात. आता सचिन अहिर असं म्हणतात की राजकीय भविष्यासाठी मी आलो. खरं म्हणजे त्यांचा पराभव सुनील शिंदेने केला तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम तेव्हाच लागला होता. आणि सुनील शिंदेंसमोर टिकणं पुन्हा एकदा त्यांना शक्य नव्हतं. आदित्य ठाकरे 2 वेळा आमदार झाले. ह्या काळामध्ये त्यांचं राजकीय भविष्य घडवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यांना विधान परिषदेवर ते आमदार केलं, त्यांची भरपाई केली, त्यांना उपनेता केलं, त्यांना भारतीय कामगार सेनेचं कार्याध्यक्ष केलं, अख्खा पुणे जिल्हा त्याच्या ताब्यात दिला. अजून एखाद्याला काय द्यायला पाहिजे की जो समाधानी राहील? माणसाला समाधानी राहणं ही फार मोठा संस्कार आणि कला आहे. अजून काय मिळावं की त्याला समाधान मिळेल? इतकं मिळाल्यावर सुद्धा त्यांना वाटत असेल की माझी करिअर झाली नाही किंवा माझ्या करिअरमध्ये अडथळे येतात. आणि त्यासाठी मी तुमच्यावरती, आम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम केलं, ठाकरे कुटुंबाने केलं, शिवसैनिकांनी केलं, त्यांना अंधारात ठेवून झोपेत असताना डोक्यात दगड टाकून निघून गेलात. ह्याला इमान म्हणत नाही. बघा, मी अत्यंत सौम्यपणे बोलतो. आता ते गेलेले आहेत. कोणाकडे गेले? तर एकनाथ शिंदेंकडे गेले. काय दिलं? तर त्यांना उपसभापती पद दिलं. अजून काय देणार? अजून कुठेतरी उमेदवारी देतील. पण तुमचा जो राजकीय प्रवास आहे त्या राजकीय प्रवासामध्ये जागोजाग तुम्ही ज्या खानाखुणा दिसतात, अडथळे आहेत, हे तुम्हाला इतिहासामध्ये कलंकित करणारे आहे. एखाद्या पदाशिवाय जर एखादा कार्यकर्ता किंवा नेता राहू शकत नसेल
तर ती लालच तुमच्या राजकीय कारकिर्दीचा अंत करू शकतो, एवढंच मी सांगू शकतो. सचिन अहिर गेल्यामुळे वाईट जरूर वाटलं मला, आमचे सहकारी होते, पण त्यांनी असं करायला नको होतं, कारण त्यांना सर्व काही मिळालं होतं, सर्व काही दिलं होतं. मान, सन्मान, प्रतिष्ठा, पद, जे ज्या पदासाठी गेले ते पद, हे सर्व दिल्यावर जर एखादा माणूस जात असेल आणि त्याला फोडल्याबद्दल एकनाथ शिंदे विकट हास्य रावणाप्रमाणे करत असतील, ते काल रावणाप्रमाणे हसेल. कसले चौकार आणि षटकार मारताय तुम्ही, मला सांगा जरा. आज तुमच्या हातामध्ये पाशवी सत्ता आहे, पैसा आहे आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही हे करू शकता. तुम्ही असे कार्यकर्ते फोडून दाखवा ज्यांना काहीच नको आहे, ज्यांना काही नको, ज्यांना कोणताही मोह नाही तुमच्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा, आणि मग आम्हाला अशा प्रकारे हसून दाखवा. काय चाललं या राज्यामध्ये? या राज्याची जी नासाडी सुरू आहे, वैचारिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या जे अधपतन सुरू आहे, त्याचा काळाकुट्ट इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्यातली अनेक पानं ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवर लिहिले जाईल. आता तुम्ही एक मोठं विधान केलं. तुम्ही म्हणाला की पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे. गेल्या 4 वर्षात जे काही घडलं आणि अलीकडच्या काळात 6 खासदार पडले आणि काल सचिन अहिर यांचा एक अनपेक्षित धक्का. आता हे आत्मचिंतन कधी केलं जाणार आहे? आणखी किती वाढ बघितली जाणार? एक लक्षात घ्या तुम्ही, 6 खासदारापैकी 5 हे काँग्रेसमधून आले होते. आता माझ्या बाजूला अमोल पवार आहेत, त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली नाही तरी ते पक्षाबरोबर आहे. ते विधानसभेला सुद्धा इच्छुक होते. खेडला बाबाजी काळ्यांना उमेदवारी दिली, त्यांनी बाबाजी काळ्यांचं काम. असे कार्यकर्ते दुर्मिळ असतात, असे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात. पक्षाबरोबर राहणारे, जे दुसऱ्या प्रवाहातून आले पण पक्षाबरोबर राहते. सचिन अहिर यांच्यासारख्यांना सर्व काही मिळालं, जे 5 खासदार फुटून गेले त्यांना सर्व काही मिळालं. इतकंच कशाला, एकनाथ शिंदेंना या पक्षातली सर्वोच्च पदं दिली. त्यांच्या मुलाची डॉक्टरकी जी आहे ती संशयास्पद आहे, ती चालेल नाही चालेल, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याला करिअर म्हणून खासदार केलं. आता तो आम्हाला अक्कल शिकवतो. हे सगळे त्यांच्याबरोबर गेलेला प्रत्येकजण हा उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा लाभार्थी आहे. सगळे लाभार्थी जात आहे, हे लक्षात घ्या. सगळे लाभार्थी चाललेले आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ दिला आमच्या सरकारच्या विरोधात, की आम्हाला माहिती आहे ह्या माणूस टिकणार नाही, हा माणूस राहणार, तरी त्यांना देण्यात आलं. माणसांची ओळख राजकारणामध्ये ही एका नजरेत व्हायला पाहिजे. हे जे तुम्ही विधान म्हणाला, ही ओळख चुकलेली आहे का? शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा उद्धव हे ठाकरे, माझं मत आहे. उद्धव ठाकरेंची व्यक्ती मी उद्धव ठाकरे साहेबांचं बोलत नाही. माणसांची राजकारणामध्ये ओळख असायला पाहिजे. सगळी बनलेली होती आणि जी आता त्यांना सोडून चालली. नाही, आपण काही लोकांना कारण नसताना थोडं अति देतो, त्याच्यामुळे इतर निष्ठावंतसुद्धा नाराज होतात. ज्यांच्यामुळे पक्ष उभा आहे, ज्यांच्यामुळे पक्ष टिकला आहे, ते सर्वात पक्षातल्या गोष्टींविषयी म्हणतात. आता धनंजय मुंडेला का कमी दिलं होतं शरद पवारांनी? अजित पवारांना काय कमी दिलं होतं? शरद पवार नसतील अजित पवार कोण होते? कर्तृत्व, कर्तव्य या पुढल्या गोष्टी हो सत्ता आल्यावरती. एकनाथ शिंदेंना जर माननीय उद्धव ठाकरेंनी एका पाठोपाठ अशी पद्धत दिली नसती तर कसला कर्तृत्व आणि कसलं कर्तव्यगारी नगरसेवकच राहिले असते ना. ते झरा जो आहे मूळ त्याचं स्तोत्र आहे, तो पक्ष असतो, तो नेता असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या दिवशी एकनाथ शिंदे जमतील हे सगळं गोळा करताना आणि पडतील, तेव्हा त्यांना शेवटी 5 फूट जमीनच लागणार आहे. लक्षात घ्या, 2 गज जमीनच लागणार आहे. माणसाला कुठे थांबावं हे कळलं पाहिजे.
ज्याला एक कुठे थांबावं कळत नाही त्याचा अंत अत्यंत वाईट होतो. हे सचिन हे तुमच्या पक्षाचे गेले, कारण त्यांनी एक असं विधान केलं आहे की साधा जो दगड उचलत नाही त्यांनी मला शिकवण्याच्या भानगडी करून दिली. शिवसेनेमध्ये येऊन त्याने किती दगड मारले, शिवसेनेत आल्यावर त्यांनी किती दगड मारले हिशोब द्यावा ना. आधी काय चाकू सुरे फिरवले असतील मला माहीत नाही, ते आम्ही फिरवले. पण शिवसेनेमध्ये येऊन किती दगड मारले. शरद पवारांनी काय दगड मारले होते काय? आता जे गेलेत एकनाथ शिंदे किती दगड मारले. ते म्हणतात बेळगावच्या आंदोलनात गेलो. दाखवा ना, मी रोज म्हणतो दाखवा दाखवा. आंदोलनं शिवसेनेची होती, हे नेते होते. पुढे दगड मारणारे वेगळेच. दगड मारणारे आजही मूळ पक्षामध्ये आहेत, हे तुम्हाला मी सांगतो. ते गेले नाही. दगड मारणारा प्रत्येक कार्यकर्ता आजही मूळ पक्षामध्येच आहे. तुमच्याबरोबर गेलेले आहेत ते आर्थिक लाभासाठी गेले. इथे ज्याने लाभ मिळवला ते तिकडले लाभार्थी इच्छित आहेत. हे लाभार्थी इकडून तिकडे जात आहेत. उद्या इथे लाभ मिळाल्यावर ते परत आमच्या दारामध्ये उभे राहतील. पण अलीकडच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत, फडणवीसांच्या बाबतीत जी काही विधानं केली, पंतप्रधानपदासाठी आमचा त्यांना मराठी माणूस पाठिंबा आहे किंवा अलीकडच्या काळात झालेल्या भेटी गाठी, तर त्यावर शिंदेचं असं म्हणणं हे सगळं पुतना मावशीचं प्रेम आहे. नाही मला माहिती कारण आहे. हा काय फडणवीसांना अटक या बघा मुळात करण्याचा कट होता. बघा हे खोटं आहे. मुळात हे खोटं आहे. मुळात हे खोटं आहे पूर्णपणे. कोणी त्यांना अटक करत नाही. कोण त्यांना कशाकरता अटक करेल? असं त्याने काय केलं की त्यांना अटक करायचं? हां, गुन्हे आहेत त्यांनी केले. खोटे खट्टे दाखल करणं, खोटे गुन्हे दाखल करणं, आमदारांचे फोन टॅप करणं, पोलीस यंत्रणा वापरून आमदारांना धमक्या देणं, पळवणं, त्या राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मदतीनं, हे गुन्हे आहेत. याचा अर्थ कोणी बरं मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असा गुन्हा करणार नाहीत. गुन्हे घडलेले आहेत त्यांच्याकडून. त्यांच्या काळामध्ये भ्रष्टाचाराचं शिखर गाठलं होतं. त्याशिवाय काय या मुंबईमधले SRA त्यांच्याच बिल्डरला मिळत आहेत? कोणाचा पैसा कुठे गुंतला आहे आणि कोणत्या मार्गाने गुंतला आहे हे जर कोणाला माहिती हवी असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा, तर मी द्यायला तयार आहे. पण किमान नीतिमत्ता मी पाळणारा माणूस आहे, हे द्यायला तयार आहे मी. कोणाचा पैसा कुठे गुंतला, कोणत्या मार्गाने आला, कुठून वळवला, कोणत्या ठेकेदाराकडून किती टक्के आले, किती हजार कोटी, किती लाख कोटी, हे मी माझ्याकडे सगळी माहिती असते. पण शेवटी मी काही नीतिमत्ता पाळतो. चला, हमारी राय क्या होगी? चंपत राय को सबसे पहले अरेस्ट करो, अनिल मिश्रा को अरेस्ट करो, गोपाल राय को अरेस्ट करो. जिसने वहाँ ज़मीनें खरीद कर ट्रस्ट को बेचा है वो अयोध्या के मेयर को अरेस्ट करो. ये छोटी मछली को आपने अरेस्ट किया है. राम मंदिर को लूटा है ये लोगों ने. ये सबसे बड़ा रामद्रोह है, सबसे बड़ा देशद्रोह भी है. अगर ये और कोई लोग करते तो आप पूरी भारतीय जनता पार्टी सड़क पर उतरती. हिंदुत्व खतरे में, हिंदुत्व खतरे में. तो आप क्या हिंदुत्व को 4 चांद लग गए? बताइए. SIT की रिपोर्ट सार्वजनिक करनी चाहिए, ये पहली बात है. और मैं ये भी कहूँगा, राम मंदिर ट्रस्ट का जो भ्रष्टाचार हुआ है उसके लिए जो जांच कमेटी होगी वो सभी पार्टी का एक एक मेंबर उसमें होना चाहिए. चाहे JP से लगा दो. ये देश का विषय है, ये देश को लूटने का विषय है. राम मंदिर हमारे हिंदुस्तान का, हमारे देश का एक राष्ट्रीय प्रतीक है. आप उनको ही लूट लिया. तो मैं कहूँगा कि ऑल पार्टी इंक्वायरी कमेटी लगाइए. आप जो बातें छुपा रहे हैं, दबा रहे हो ना, ये ठीक नहीं है.
आपने आपने हाल ही में घोषणा की थी कि उद्धव ठाकरे खुद जाएंगे, हम जाएंगे। अयोध्या राम मंदिर। हम जाएंगे, हम सब लोग। ये जो रामद्रोह किया है कुछ लोगों ने, उनके खिलाफ हम आंदोलन भी करेंगे। जल्दी आपको उद्धव जी खुद बताएंगे उस बारे में। फिर से एक देशव्यापी आंदोलन की घोषणा शिवसेना डेफिनेटली। करेगी। देखिए, कल आपने देखा होगा कांग्रेस के स्टेट प्रेसिडेंट उत्तर प्रदेश के अजय राय साहब जो अयोध्या निकल रहे थे, राम मंदिर में निकल रहे थे, उनको धर दबोचा और उनको अरेस्ट किया। क्यों नहीं जाने देते? और नेताओं को क्या छुपाना चाहते हो? मुझे लगता है हम जाएंगे तो हमको भी वो रोकेंगे। राम क्या आपका घर का नौकर है क्या? राम हमारा भगवान है, हमारी अस्मिता है। बीजेपी को लगता है राम उनके घर में काम करता है, जैसे चाहे राम को बदनाम करे, राम का यूज़ करे, मिसयूज़ करे। ये नहीं चलेगा। राम मंदिर पर गैस की कीमतें कम हुई है, पर लेकिन घरेलू गैस को फायदा नहीं हो रहा है। अब मैं स्मृति ईरानी जी को फ़ोन करके बताऊंगा, मैडम सड़क पर उतर आइए। मराठीमध्ये राम मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेना आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे. नेमकं कधी नाही, संपूर्ण राम मंदिराचा जो विषय आहे हा साधा विषय नाही आहे. घराघरातून 5-5, 10-10 रुपये लोकांनी राम मंदिरासाठी दिलेले आहेत. राम के काम में हर घर को शामिल किया गया. 5 रुपये, 10 रुपया असे घराघरातून काढून रामाच्या कार्यामध्ये जनतेला सामील करून घेतलं. तो प्रचार होता. असे कोट्यावधी रुपये जमा झाले. आतापर्यंत 2014 पासून राम मंदिराच्या नावावर भारतीय जनता पक्षाने 17,000 कोटी रुपये जमा केले. कुठे गेले? 17,000 कोटी गेले कुठे? हिशोब काय आहे? राम मंदिराच्या दानपेटीतून 550 कोटी रुपये गेले. हिशोब कुठे आहे? हा पैसा प्रभू श्रीरामाचा राजा भरताने रामाच्या सिंहासनावर त्याच्या पादुका ठेवून 14 वर्ष राज्य केलं, पण एक पैशाची अफरातफर केली नाही रामेपर्यंत. हे हिंदुत्व आहे. आणि फक्त 2 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षानं रामाचे सिंहासन विकलं, रामाचा मुकुट विकला, रामाची माळ विकली, रामाचा खजिना लुटला. रावणाने सुद्धा रामाचा खजिना कधी लुटला नाही. रावणाने पण रामाचा आदर केला. आणि भारतीय जनता पक्ष आता रावणाच्या पितावर रामाचा खजिना लुटतात. हे भारतीय जनता पक्षाचे लोक मोहम्मद गजनीचे बाप झालेले आहेत. मोहम्मद गजनीनं सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटलं, पण भारतीय जनता पक्षानं 45 दिवसात राम मंदिराची दानपेटी 70 वेळा लुटली. हा फरक समजून घ्या. आणि हिंदुत्व आम्हाला शिकवता येते. कुठे गेला सकल हिंदू समाज? आणि त्या सकल हिंदू समाजाचं नेतृत्व करणारे मंत्रिमंडळातले तुमचे पुढारी सगळे कुठे गेले? सकल हिंदू समाजाचे नेतृत्व, लव जिहाद, धर्मांतरण, रामाची लूट हा हिंदुत्वाचा विषय नाही का? हे ते मंत्री आहेत ना, ते काय त्यांचं नाव? राणे. हा काय? नितीश राणे. हां, जे स्वतःला छोटे शंकराचार्य समजतात आणि हिंदुत्वावरची प्रवचनं झोडतात, बोलले का? राम मंदिर लुटणाऱ्यांवर बोलले? आले रस्त्यावर? सकल हिंदू समाजाला आणलं का रस्त्यावर? असे अनेक लोक आहेत ना. देवेंद्र फडणवीस तेही हिंदुत्ववादीच आहेत ना, पण बोलले का? सांगा ना मला. ते कुंभमेळा करणारे मंत्री कोणते? हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तिकडे होतो आहे, बोलले का? नाही ना. ते आम्हाला हिंदुत्व शिकवतात. आम्ही यांना रामाचा एक पैसाही लुटलेला पचवू देणार नाही. योगी आदित्यनाथ ने नागपुर